शालेय पोषण आहारातूनही काहीतरी नवीन शिकायला मिळू शकतं। याचं उत्तम असं उदाहरण म्हणजे वर्धा जिल्ह्यातील गिरड येथील कन्याशाळा। सर्वत्र पोषण आहाराविषयी बोलल्या जातं, मात्र कृतीतून नैसर्गिक परसबाग उभ्या होताना फार कमी बघायला मिळतं। मात्र वर्ध्यातील गिरडच्या कन्याशाळेमधील विद्यार्थिनींनी श्रमदानातून शाळा परिसरामध्ये विषमुक्त परसबागेचं नंदनवन फुलवलंय। शिक्षकांच्या मार्गदर्शनात विद्यार्थिनींनी उभारलेली ही परसबाग इतरांना प्रेरणादायी आहे। उच्च प्राथमिक गिरड कन्याशाळा आदर्श शाळा टप्पा 2 मध्ये आलेली आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही सर्वप्रथम जुलै महिन्यामध्ये मगन संग्रहालयातून रोपे आणली। या ठिकाणी खाली जागा होती, सतत कचरा वाढत होता। त्या ठिकाणी काही लोकांची मदत घेऊन आणि आमचे जे मदतनीस आहे यांची मदत घेऊन या ठिकाणी आम्ही जागा प्लेन केली। झाडं लावायचे पण वेगवेगळे आकार, जे मुलांना भौमितिक आकाराची सुद्धा या सोबतच कल्पना यावी, व्यवसाय शिक्षण त्यांना मिळावं, भाजीपाल्याची लागवड कशी करते ह्या बाबी त्यांना कळाव्या म्हणून आम्ही चौरस, चौकोन, काटकोन, त्रिकोण, वर्तुळ या विविध आयात या सर्व आकारामध्ये सांबार, मेथी, लसूण, बटाटे, इव्हन आम्ही हळद सुद्धा मगन संग्रहालयातून लावली आणि आता आज आमची हळद सुद्धा निघालेली आहे। सोबतच आमच्या इथे फळांची पण झाडं आम्ही लावलेली आहे। फळं पण लिंबू आहे, पेरू आहे, डाळिंब आहे, सीताफळ आहे। हे फळ सुद्धा आमच्या या परसबागेमध्ये ही परसबाग फुलवण्यासाठी या मगन संग्रहालयाचे विष्णुभाऊ ब्राह्मणवाडे यांनी आम्हाला मदत केली। ते मोफत सगळे रोपटे दिले। शाळेत विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या पोषण आहारात शाळेच्या परसबागेतून निर्माण केलेला विषमुक्त भाजीपाला वापरला जातो, त्यामुळे विद्यार्थिनींमध्ये देखील आहाराविषयी जनजागृती होते आहे। आम्हाला मगन संग्रहालयाकडून रोपटे उपलब्ध झालेली आहे। आम्ही सांबार, गोबी यासारखे रोपटे लावलेली आहे। आमच्या शाळेतील रिकामी जागा होती, त्या जागी आम्ही सांबार, मेथी, पालक, वांगी, टमाटर असे अनेक झाडे लावले। फळभाज्या, फुलं लावले आणि आम्ही ते भाजीपाला तोडतो आणि मग त्याची डाळभाजी करतो। त्यापासून आम्हाला पोषण आहार मिळते। धन्यवाद। शाळेतील शिक्षकांनी शालेय सुट्टीच्या वेळेमध्ये परिसर स्वच्छतेसोबतच पर्यावरण शिक्षण आणि गणिती परिभाषेत अभ्यासक्रम विद्यार्थिनींमध्ये रुजवण्यासाठी परसबागेची निर्मिती केली आहे। परसबाग निर्मिती करताना षटकोन, चौरस, गोलाकार, त्रिकोण, वर्तुळाकार आकृत्यांच्या आकाराचे वाफे तयार करून भाजीपाला लागवड केली आहे। यातून सेंद्रिय शेतीचा संदेश दिला जातोय। वर्ध्यातील मगन संग्रहालय समिती या सामाजिक संस्थेच्या वतीने फरीदपूर गावामध्ये घर तिथे परसबाग उपक्रम राबविला जातोय, तर गिरड परिसरात 11 गावातील शाळेमध्ये मार्गदर्शन करत विद्यार्थ्यांच्या मदतीने परसबाग निर्मिती करून देशी बियाण्यांसह कोबी, टमाटर, वांगी, पालक, मेथी, कांदा, लसूण, हळद इत्यादी पालेभाज्यांचे रोप पुरविले जात आहेत। मगन संग्रहालय समिती गिरडच्या माध्यमातून फरीदपूर हे गाव दत्तक घेऊन घर तिथे परसबाग हा उपक्रम नव्याने चालू केला आणि प्रत्येक घरी ही परसबाग लावून महिलांचं जे हिमोग्लोबिन आहे ते वाढावं आणि पोषण आहार कुटुंबाला मिळावा म्हणून मगन संग्रहालयाने 11 शाळा व फरीदपूर, शिवणफळ, ढोणगाव, मोगाव या पद्धतीचे गावं दत्तक घेऊन प्रत्येक गावामध्ये पोषण वाटिका एक उपक्रम राबवला आहे आणि पूर्णतः नैसर्गिक परसबाग सौ चापले मॅडम असो, भारतीताई असो किंवा सर्व शिक्षकांनी मिळून एक उत्कृष्ट असं परसबाग शाळेच्या माध्यमातून सुद्धा उभी राहू शकतं। याचं जिवंत उदाहरण म्हणजे जिल्हा परिषद कन्याशाळा मुली यांनी एक उदाहरण निर्माण केलं। यातून गावागावामध्ये पोषण आहाराविषयी जागृती केली जात आहे। सोबतच विद्यार्थिनींना देखील पुस्तकाच्या पलीकडे एक मोलाचं शिक्षण प्राप्त होत आहे। अमिता शिंदे, न्यूज 18 लोकल, वर्धा।